नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ प्रभात. जगाच्या ज्या पण कोपऱ्यामध्ये आहात, भारतामध्ये आहात तर शुभ प्रभात, आणि भारताच्या बाहेर डिपेंडिंग ऑन द ज्या देशामध्ये आहात तर तिथे शुभ प्रभात किंवा शुभ सायंकाळ. तर चला, आजचा हा व्हिडिओ मी स्टार्ट करते. सगळ्यात पहिली गोष्ट तर आशा करते की तुम्ही सगळेजण जिथे पण कुठे आहात तिथे सुखरूप आहात, सुरक्षित आहात, मस्त आहात, स्वस्थ आहात, आयुष्यामध्ये काही तणाव नाही आहे. आणि जरी स्वस्थ आणि मस्त नसाल तर कधी ना कधीतरी स्वस्थ आणि मस्त होऊनच जाल. तोपर्यंत छानपैकी खातपीत राहा. आलेला प्रत्येक दिवस हा अतिशय चांगला एन्जॉय करत राहा. तर चला, आजच्या व्हिडिओची आता मी मेन व्हिडिओचा स्टार्ट करते. सो जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी ना घराचं रेनोव्हेशन पण करते आणि घर सेटअप पण करते. तर कुठपर्यंत आली आपलं सगळं हे घराचं काम, तर ते तुम्हाला अपडेट द्यायचं होतं. आणि मेन महत्त्वाची गोष्ट मला सांगायची ही की तुम्ही माझे पहिले जे 3-4 व्हिडिओज आहेत ना, त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलात. खूप लोक म्हणजे जगातून व्हिडिओ बघतायत आणि मला खूप एनकरेजमेंट वाटते की चला, म्हणजे लोकांना थोडा तरी आवडत आहेत माझे व्हिडिओज. कारण हे जे सगळं काही घराचं रेनोव्हेशन आहे हे मी स्वतः केलं आहे. हे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची मदत ही खूप कमी घेतलेली आहे. कारण मी काही कारणांमुळे मी एका बजेटवर होते. तर जेवढं होऊ शकलं तेवढ्या सगळ्या गोष्टी मी ह्या स्वतः केलेल्या आहेत. तर ते हळूहळू मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. तर मला हे म्हणायचं आहे की जसं आता माझी जी लिव्हिंग रूम आहे ना, ती हळूहळू सेटअप होते. तर पहिली गोष्ट तर हा मला सोफा घ्यायचा होता चांगला. तर सोफ्यासाठी मी खूप चांगलं असं म्हणजे फाइंड आउट करत होते की कुठे मिळेल, स्वस्त मिळेल, बजेटमध्ये मिळेल आणि क्वालिटी पण चांगली असेल. तर आणि मला ना खरं सांगायचं झालं तर मला व्हाईट सोफा आवडतो घरामध्ये. भरपूर लोकांना नाही आवडत, पण मला व्हाईट कलरचा सोफा खूप आवडतो, लेदरचा. आणि हे माझं ना म्हणजे असं लहानपणापासूनचं स्वप्न आहे की जेव्हा केव्हा माझं घर होईल तेव्हा मला व्हाईट कलरचा सोफा हवा आहे. मग त्याला किती पण, आणि भरपूरसे लोक ना म्हणजे व्हाईट कलरचा सोफा किंवा फर्निचर घ्यायला मागत नाहीत, कारण ते खूप मेंटेन करावं लागतं. म्हणजे घरामध्ये जर लहान मुलं असतील, राईट, तर मुलं बसणार, काही ना काहीतरी म्हणजे काही ना काहीतरी स्टेन्स लागणार तसं. पण मला खूप आवडतो. पण ह्या वेळेला मी हा विचार केला, म्हणजे हे घर आपलं घर जे आहे ते रिनोव्हेट करताना, की बॅकग्राऊंड तर असं पण व्हाईटच आहे, म्हणजे वॉल्सला बेसिक व्हाईट वॉश दिलेला आहे. तर मग सगळंच फर्निचर कसं व्हाईट करणार ना, म्हणजे असं काहीतरी एक काहीतरी टेक्स्चर, एक काहीतरी थीम आलं पाहिजे. तर माझं जे फ्लोरिंग आहे ना या घराचं, ते ग्रे कलरचं घेतलंय, लाईट ग्रे कलरचं. लाईट ग्रे आणि व्हाईट असं म्हणजे मिक्स आहे, मी तुम्हाला दाखवेन. तर त्याला मॅच काय, तर 2 ऑप्शन्स होते. एक ब्राऊन ऑप्शन होता, एक व्हाईट ऑप्शन होता आणि एक ग्रे ऑप्शन होता. तर मी भरपूर सगळ्या ठिकाणी चेक केलं आणि मला ॲक्च्युली सोफ्याचा हा रंग आवडला. कारण हा रंग कसा आहे माहिती आहे, ह्याला ते लोकांनी नाव दिलेलं ग्रेज म्हणजे ग्रे कलर आणि बेज कलर ह्यांचं मिक्सचर म्हणजे ग्रेज. तर मला ह्या सोफ्याचा जो कलर आहे ना तो खूप आवडला. कारण कसं होतं, दिसताना पण चांगला दिसतो, मळखाऊ जरा आहे, म्हणजे पटकन असा खराब दिसणार नाही. कारण व्हाईट किंवा ब्लॅक असं काही म्हणजे डार्क कलर्स असेल तर पटकन खराब होतो आणि तो दिसतो पण. तर एक ती गोष्ट होती. परत क्लीनअप करायला चांगला आहे. एक बेसिक लेदर सोफा आहे हा फॅब्रिकचा, तर तो क्लीनअप करायला पण चांगला आहे. आणि मग मी विचार केला की जे बाकीचं फर्निचर किंवा डेकोरेशन असणार ते ह्यालाच मॅच करून घेईन. तर त्याच्यामुळे मला हा सोफा खूप आवडला. मंडळी, तुम्हाला हा सोफ्याचा कलर कसा वाटला हे मला सांगा. मी तुम्हाला जरा दाखवायचा जरा प्रयत्न करते. सॉरी, कॅमेरा जरा असा व्यवस्थित पकडला नाही गेला. हे बघा, हा पूर्ण सोफा कसा दिसतोय हे मला सांगा. सो पहिली तर ही गोष्ट होती की हा सोफा कसा आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सांगा की तुम्हाला ग्रे कलरचा हा सोफा आवडला, नाही आवडला. किंवा तुम्हाला जर काही लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लोक भारताच्या बाहेर आहेत, कॅनडामध्ये वगैरे, तर ते लोक कमेंट करू शकतात. असं पहिली तर ही गोष्ट. दुसरी गोष्ट, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की इकडे एक होमसेन्स नावाचा स्टोअर आहे
आणि त्या स्टोअरमध्ये घरातल्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, घर सजावटीसाठी म्हणा किंवा घराच्या सेटअपसाठी म्हणा, म्हणजे सोफा, डायनिंग टेबल, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात A to Z. तर मी तिथे जाऊन बाथ मॅट्स घेतले, म्हणजे एक बजेट फाइंड होतं ते. ज्या गोष्टी मी विकत घेतल्या तिथून, टॉवेल्स होते मॅचिंगच सगळे ह्याला, असं. तर मला ॲक्च्युली ह्या सोफ्यावर मॅचिंग उषा हव्या होत्या, तर त्या मला काही तिकडे त्यावेळेला मिळाल्या नाहीत. कारण कसं होतं, जेव्हा इकडे समर चालू होतो ना, म्हणजे हा जो मेचा जो टाईम असतो, एप्रिल मेचा, हा खूप म्हणजे हा खूप मोठा टाईम असतो. तर तेव्हा सगळेजण स्प्रिंग क्लिनिंग करतात, खरेदी करतात घरासाठी, घर सजावटीसाठी, समरसाठी. तर गोष्टी पटापट शेल्फवरून विकल्या जातात त्यांच्यासाठी. तर नव्हता, तर मी मॅचिंग पण बघत होते की काय चांगला दिसेल. आणि असं कॉम्बिनेशन हवं होतं की जे म्हणजे ह्याच्याबरोबर पण जायला पाहिजे, म्हणजे लेडीज आणि जेंट्स ह्या दोघांबरोबरही जायला पाहिजे, म्हणजे टू मच गर्ली पण नको आणि टू मच असं प्लेन पण नको. तर मंडळी, अशी ही या सोफ्याची गोष्ट. स्वस्त आणि मस्त असा हा सोफा मला मिळाला. जास्त महाग नाही, जास्त जड नाही आणि क्वालिटी एकदम चांगली. 3 लोकांना बसण्यासाठी हा सोफा खूप चांगला आहे. ह्याचे मी रिव्ह्यूज पण बघितलेले ऑनलाईन आणि त्याच्यानंतर ह्याला घरी आणण्याचा डिसिजन मी घेतला. ह्या सोफ्याच्या बाबतीत मी थोडीशी इमोशनल झाले, काही थोड्याशा मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत. कसं आहे माहिती आहे, भारताबाहेर आले, एवढी वर्ष राहिले, 15 वर्ष, 18 वर्ष, 15-18 वर्ष असेल राहिले भारताबाहेर. तुम्हाला विश्वास नाही वाटणार, एक साधा सोफा माझ्याकडे नव्हता इकडे. आमच्या घरामध्ये आलेला पहिला नवीन सोफा आहे हा, म्हणून हा जरा माझा जास्त लाडका आहे. कारण तशी परिस्थितीच नव्हती मागच्या दशकामध्ये की एवढा साधा सोफा पण मी अफोर्ड करू शकेन. आणि दुसरी गोष्ट ही पण झाली की घर रेनोव्हेटेड नव्हतं, त्याच्यामुळे, आणि ह्या घराचा शेप पण खूप ऑड होता. म्हणजे ह्याचा लेआउट जो आहे इन टर्म्स ऑफ द स्क्वेअर फीटेज हा खूप ऑड आहे. तर कोणतीही म्हणजे असं स्टँडर्ड काय म्हणतो अरेंजमेंट किंवा स्टँडर्ड सोफा हा असा या घरामध्ये बसायचा नाही, कधीच नाही. म्हणजे इतर जेवढे पण मार्केटमध्ये इकडे जेवढे काही मोठी मोठी स्टोर्स आहेत ते सगळे एका स्टँडर्ड डायमेन्शनचे सोफे कॅरी करतात. तसं कस्टम मेड नाही, आणि कस्टम मेड तर खूपच महाग, म्हणजे $2,000-3,000 एवढे महाग सोफे असतात. आणि तेवढी तशी परिस्थिती नव्हती माझी, जरी इकडे भारताच्या बाहेर असेल तरी. तर त्याच्यामुळे ह्याला खूप फाइंड आउट करून खूप प्रार्थनांनी घरी आणलेलं आहे. कारण मला सांगा, म्हणजे हे जर तुम्ही रिलेट करू शकत असाल तर, आपण मराठी माणसं ना खूप साधी असतो. आपल्याला अशी छान चौकीची, म्हणजे कमीत कमी जेव्हा मी मोठी झाले तेव्हा तशी जास्त हौस नसते. पण काय होतं माहिती, काही वेळेला आपण जेव्हा कोणाच्या दुसऱ्याच्या घरामध्ये राहतो ना, म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये राहतो आणि जिथे असं म्हणजे मोठ्यांचं खूप वर्चस्व असतं, आणि जेव्हा एक नवीन सून घरामध्ये येते लग्न होऊन, तर तिच्या पण खूप काही अपेक्षा असतात. तर ती तिच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट काही वेळेला घेऊ शकत नाही. आणि अशा काहीशा बालपणामध्ये मी वाढले की जिकडे आम्ही लोक एक चेअर पण घेऊ शकत नव्हतो आमच्या मनाची. कारण आम्हाला हे सांगितलं जायचं की म्हणजे अनसेड होतं, ते सांगितलं नाही जायचं पण अनसेड किंवा ऐकवलं जायचं काही वेळेला की हे आमचं घर आहे, तर इथे आमच्या मनाप्रमाणे गोष्टी येणार. आजी आजोबांच्या घरामध्ये म्हणा किंवा जिथे कुठे आम्ही राहायचो. त्याच्यामुळे सोफावर बसण्याचं सुख लहानपणापासून कधी नाही मिळालं. आमच्या समोरच्यांकडे सोफा होता पण आमच्याकडे नव्हता. तर मला गेले ते दिवस आणि गेल्या त्या आठवणी. पण आज मला या सोफ्यावर बसून ते दिवस आठवले. आणि इकडे आल्यानंतर पण, बाहेर आल्यानंतर पण तशी परिस्थिती नव्हती. आणि काही वेळेला असं होतं ना की इकडे जेव्हा भारताच्या बाहेर आपण येतो तेव्हा लोकांसमोर ना एक खूप असं मोठं म्हणजे आयडिया असते की हे लोक परदेशात गेलेत म्हणजे वा रे वा,
ह्यांना तर कोणती तरी ना, म्हणजे हे किती कमवत असतील आणि ह्यांना किती सोन्याची खाण लाभलेली असेल असं टाईप्सचं. पण सगळ्याच ज्या स्टोरीज असतात त्या अशा नसतात, काही स्टोरीज वेगळ्या पण असतात. तर अपयशातून माणूस शिकतो, खडतर प्रवासातूनच माणूस शिकतो आणि तो खूप पुढे जातो. तर चला, आमच्या ह्या सोफ्याला खूप चांगल्या शुभेच्छा द्या. आणि हे बोलून मी आता हा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नव्या गोष्टीबरोबर आणि एका नव्या अपडेट बरोबर. तर तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना शुभप्रभात. जर तुमची सकाळ चालू झाली असेल भारतामध्ये तर, आणि भारतामधून पाहत असाल तर, आणि जर भारताच्या बाहेर असाल आणि तिथे सकाळ चालू नसेल झाली, तिथे रात्र झाली असेल तर शुभरात्री. चला, नमस्ते.